नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. मंडळी, आज सकाळीच आम्ही घरी होतो, म्हणजे पप्पांकडे होती मी. आणि मग उठलो, नाश्ता वगैरे केला, तिकडे आरामात आवरलं. जास्त काही घाई नाही केली, काल खूप जास्त घाईत आले होते. मग आज आरामात आवरलं आणि आरामात आले. आणि हो, घरात आपलं अजून काम चालू आहे. आपलं अजून काय काम बाकी माहिती आहे? AC फिटिंगचं काम बाकी आहे. त्याच्यानंतर अजून वायफायचं काम बाकी आहे, ते 2 काम. त्याच्यानंतर ते काम बाकी आहे, पण फक्त लाईट्स आणि फॅन फिटिंग करून झालेले आहेत. सध्या किचनमध्ये थोडा प्रकाश कमी वाटत होता, म्हणून मग पुन्हा लाईट्स लावायला लावले. कारण मग कसं आपलं शूट वगैरे असतं, तर मग प्रकाश कमी नाही पडला पाहिजे, त्यासाठी. इकडे आहेत विशाल. काय मग आताच मार्केटमध्ये जाऊन भाजी घेऊन आलेत ते? भाजी वगैरे घेऊन आलो मी आता मार्केटमधनं. म्हटलं की आता भाजी वगैरे काहीच नव्हती घरामध्ये, कारण की शिफ्टिंगचं काम चालू होतं. तर त्याच्यामुळे हिला म्हटलं की मी भाजी वगैरे घेऊन येतो, तू स्वयंपाक बनव. अजून काम बाकीच आहे भरपूर, तरी 1-2 दिवस लागतील अजून करायला. अजून 2 दिवस जातील. 2 दिवस तर लागणारच आहे, कारण की पूर्ण उद्या होळी आहे ना, उद्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्यायच्यात आपल्याला. कारण सण असेल, सण पहिला आहे, त्यामुळे मग आज मला भरपूर काही गोष्टी कव्हर करायच्या आहेत. आणि होईल, आजच्या दिवसामध्ये होऊन जाईल पूर्ण, असं मला तरी वाटतंय. बघूया आता काय काय होतंय ते. आणि कपडे धुवायला लावायचे, मशीन लावायची. मशीनचा पॉईंट त्याने काढलाय, तर होईल. आणि आरविश खेळतोय. त्याला म्हटलं घरी आहे, समोर दीदी राहते एक, लहान लहान मुलं आहेत फ्रंट साईडला, तर तिकडेच गेलेला आहे, तिकडेच खेळतोय तो. आणि मी स्वयंपाकाची तयारी केली आहे. तर स्वयंपाकामध्ये वरण भात आणि काय बनवणार आहे? फ्लावरची भाजी. हो, आणि चपातीला पीठ नाही आहे, कारण किराणा नाही भरलेला अजून. भाकरी राहते. तर बाजरीचं पीठ आहे थोडंसं, तर मग 2 भाकरी करून गेलं विशालपुरतं आणि माझ्यापुरतं. ॲक्च्युली बाई बोलल्या की दुपारचा स्वयंपाक बनवते, जेवायला ये. पप्पा पण आलेत घरी. पप्पा काल बाहेर गेले होते, तर पप्पा आलेत. तर बाईंनी बोललं की जेवायला ये म्हणून, पण म्हटलं नको, मी घरीच बनवते स्वयंपाक. आज सुरुवात करते आता. म्हटलं हळूहळू सगळ्या गोष्टी होतील सेट, पण मग किचन सेट झालं तसं म्हटलं स्वयंपाकाची सुरुवात करते. तर मग आता झाली आहे सुरुवात. आणि चला, आज नवीन घरामध्ये पहिल्यांदा स्वयंपाक. अजून आम्ही इथे राहिलो नाही आहे. विशाल राहिलेत, पण मी नाही थांबले रात्रीची अजून इथे कधी. तर आज मी इकडे थांबेल रात्रीची पण. आणि कसं वाटतंय काय ते तुमच्यासोबत शेअर करेल. पण आम्ही खूप खुश आहोत दोघंजणं पण, आणि खूप छान वाटते. मंदिर सेट केलं, पूजा केली आहे, ते तुमच्यासोबत शेअर करते. थांबा, बघा पूजा झाली करून आमची. थोडा थोडा पसारा आहेच घरामध्ये, तो आवरायचा आहे. ते कपडे धुतलेले आहेत, ते व्यवस्थित ठेवायचे आहेत. बाहेर बघा ऊन झालं आता. आरविश ढोल वाजवतोय तिकडे. मंडळी आमची दुपारची जेवणं झालेली आहेत. आणि मस्त वरण भात, त्याच्यानंतर फ्लावरची भाजी, चपात्या, असा माझा स्वयंपाक करून झाला होता. जेवण पण खूप छान झालं होतं आणि रिलॅक्समध्ये जेवलो. लगेच मी बाहेर आरविशला आंघोळ घातली आणि आंघोळ घालून त्याला झोपवण्याचा प्रयत्न करते. पण त्याचं म्हणणं आहे की झोळीतच झोपायचं म्हणून, बाकी तो झोपणार नाही असं त्याने सांगितलेलं आहे. तर मग तो आता झोळीमध्ये झोपला, तुम्हाला दाखवते. आणि विशाल त्याला झोका देत आहेत. तिकडे तुम्ही बघू शकतात, विशाल झोका देत आहेत. झोपला का? झोपी आलाय. 5 मिनटं शांत झालं तर झोपेल तो. आणि या बायका आहेत, फोटो काढत आहेत. कुणाला ते एका मुलीचा साखरपुडा आहे, त्याच्यासाठी आलेत सगळ्याजणी. म्हणाल तर मला घरात खूप कामं पडलेली आहेत, खूप कामं आवरायची आहेत. कधी आवरेल असं झालं आहे, कंटाळा असं वाटतं मस्त झोप काढावी 1-2 तास, पण पॉसिबल नाही आहे. आज रविवार आहे आणि आज रविवारचं मार्केट पण आहे. तर संध्याकाळी मला मार्केटला पण जायचं आहे. भाजी झालं किंवा तसे काही गोष्टी आहेत त्या खरेदी करायच्या आहेत, त्यासाठी मार्केटला जाणार आज मी आणि विशाल. ते पण तुमच्यासोबत शेअर करेल. चला आता घरातलं आवरते आणि दाखवते तुम्हाला. मंडळी, पिण्याचं पाणी त्या साईडला आहे, तर मी पाणी भरण्यासाठी जाते. आणि खूप वर्षानंतर, जवळजवळ मला असं वाटते की 15-20 वर्षानंतर मी पाणी भरण्यासाठी जाणार आहे. कारण पिण्याचं पाणी समोरच्या ताईंकडे येतं, तिकडनं आणावं लागेल. आणि यूज करण्यासाठी तर भरपूर पाणी आहे इकडे, पण पिण्याचं पाणी तिकडनं भरावं लागतं. तर मस्त हंडा कळशी घेतली आहे आणि आता पाणी भरायला जाते, ते पण तुमच्यासोबत शेअर करते. चला मग, आहे आपली हंडा कळशी. आणि आता चला पाणी भरायला जाऊया आपण. एक हंडा आणला, अजून आणायची हंडा कळशी. माझून एक फिल्टर मध्ये होत्याची. हा, आले. ते इथं
बाजूचे काही आवाज देत आहेत. पाणी आलंय. बाई गावाच्या बायका 3-3 दूध घेऊन चालतात. मला म्हणतात ना तू आहे ना चुंबळ घेऊन ये म्हणे, हांडा कशी घेऊन ये. म्हटलं घेईल, मी घेणार नाही असं ना, मला सवय म्हटलं कामाची. भरलं का? हो फिल्टर भरलाय. फ्रीज मध्ये पाणी पण भरून ठेवावं लागेल ना. बॉटल भरून आणावं लागते तिकडनं. एक काम करा ना, ती कशात होती ती बकेट घ्या म्हणजे हे काय करू. ठीक आहे. इथं पाहू शकता तुम्ही. मेहनत इथं असं जर रोज असं चालू असलं ना तर तू एका महिन्यात अशी पातळ होऊन जाईल. ऍक्च्युली वरती घेत होते पण कसं सवय नाही आहे ना, तर थोडी भीती वाटली मग उतरवून घेतलं. नाही ठीक आहे. जसं जमल तसं आणायचं, जास्त घाई नाही करायची. नाही मला सवय होती हंडा गायची. ठीक आहे ना, सवय तुटली आता ती. सवय कुठली आहे पण मग त्याच्यामुळे तेच ना मग. कसाला बघायचं लहानपणी तेव्हा केलेलं आहे हे सगळं. मम्मी खूप स्ट्रिक्ट होती, कामं करून घ्यायची. बघा तुम्ही पाहू शकता इथं मंडळी, डोक्यावर हंडा, हातात कळशी. गावाकडं असंच असतं की पाणी नळ आलेत का हंडा कळशी घेऊन जा, भरून आणा. सुविधा आहे पण या घराला लाईन नाहीये. लाईन नाहीये म्हणजे कसं इथं नगरपालिकेचा जो नळ असतो तो नाहीये इथे. म्हणजे बाकीचं वापरायचं पाणी तुम्हाला इथे 24 तास भेटेल. पिण्याचं पाणी नाहीये. जार आहे पण जारवाल्याला आपण सांगितलं नाही अजून. म्हटलं ठीक आहे 2 हंडी तर लागतीलच, 2 हंडी मी इथून घेईल. त्या बाजूच्या ताई पण भरतात, त्या मला बोला भरून. त्यांनी मला भांडी पण धुवून दिली. त्यांनी मला भांडी पण धुवून दिली, भरून पण दिली, उचलून चोंबळ करून डोक्यावर पण धुवून दिली. फक्त मी घेऊन यायचं काम केलं. चालेल ठीक. पण मग ते आणलं मी भरून. लांब आहे, एवढं जवळ पण नाही मंडळी, थोडं लांब आहे. एक म्हणजे 1-2 मिनिटाचा रस्ता नसेल एवढा आहे. आणलं मी भरून. मंडळी संध्याकाळचे वाजले आहेत 7 आणि आता आम्ही चाललो आहोत बाहेर मार्केटला, कारण दिवसभर काम होतं. बाळ हळू हळू खाली रीती आहे, गाड्या येतात. कारण काल म्हणजे संध्याकाळपर्यंत आम्ही घरातलंच आवरत होतं. बेडरूम क्लिनिंगचं काम चालू होतं माझं आणि ते झालं तरी पण माझे कपडे धुवायचे बाकी राहून गेलेत. मशीन चालू केली होती पण मग आता रात्र खूप झाली, म्हणजे ठीक आहे राहू दे, आता उद्या करून टाकेल. आणि मग आता माझ्या घरातलं पण थोडंफार चालूच आहे काम. खूप थकल्यासारखं होतं. पण किराणा नाही भरलेला, कारण मी तिकडे पण किराणा नव्हता भरला. मग आता म्हटलं ठीक आहे थोडंफार किराणा भरून आणते मार्केटमधनं. तर विशाल मला बोले चल या दुकानामध्ये, मला पण नाही माहिती, बघूया आता विशाल कुठे किराणा भरायला घेऊन जातात. इकडे आहे आरविश आणि विशाल. काय आरविश आगाऊपणा करू नको. किराणा घेऊन झालेला आहे आणि विशाल पेमेंट करतायत आता. तर किराणा घेऊन झालेला आहे, हे बघा. ते हा काय काय घेतलं तू दाखव. अजून काय घेतलं ते कोणी दिलं? अंकलने. मंडळी सामान घेऊन झालेलं आहे, बिल पेमेंट करून झालेलं आहे. आणि आरविशचं म्हणाल तर आरविशने काय केलं आहे माहिती आहे, गन घेतली आहे आणि आरविशची खूप मजा चालू आहे. तसं इगतपुरीमध्ये आलो आहे तसं, कारण विशालचे मित्र भेटतात आणि आरविशला कोणी बिस्किट्स घेऊन देतं, कोणी चॉकलेट्स घेऊन देतं, कोणी ज्यूस घेऊन देतं. हे त्याचं कंटिन्यू मजा चालू आहे आरविशची अशी. तर असं आहे. आणि आता घरी जाऊ आम्ही. मार्केटला नाही जाणार आहे कारण इगतपुरी बंद झाली आहे, 9 वाजलेत रात्रीचे, त्यासाठी. तर मग आता घरी जाणार. आणि विशालला मॅच पाहायला नाही मिळत आहे कारण वायफाय बंद आहे म्हणून. व्हिडिओ पण पोस्ट त्या मुश्किलवरती होत आहेत. तरी बघूया उद्याचं, तर मला काय वाटत नाही आहे. जर उद्या वायफायचं कनेक्शन स्टार्ट झालं तर मग आपला व्हिडिओ येईल उद्या, कारण आम्हाला नेटवर्क दोघांनाही नाही आहे. सिम कार्ड पण चेंज करायचं असेल तर 8 दिवसाचा टायमिंग सांगितला आहे त्यांनी. असं आहे इश्यू नेटवर्कच्या बाबतीत. ठीक आहे मंडळी, आज दिवसभराचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. आरुष बाय बाय.